न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। खून प्रकरणात 6,21,000 रुपये गेले कुठे? पीडित कुटुंबाचा तपासावर गंभीर सवाल। पारनेर तालुक्यातील भांडगाव येथील खून आणि चोरी प्रकरणाला नवे वळण लागले आहे। मयत संदीप खरमाळे यांच्या कुटुंबियांनी जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेबाबत गंभीर तफावत असल्याचा आरोप करत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे। फिर्यादी सिद्धेश खरमाळे यांच्या म्हणण्यानुसार खुनानंतर घरातून सुमारे 16,50,000 रुपये रोख रक्कम आणि 5 ते 6 तोळे सोने चोरीला गेले होते। मात्र आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या रकमेच्या पंचनाम्यात केवळ 10,29,000 रुपयांचा उल्लेख आहे। त्यामुळे तब्बल 6,21,000 रुपये कुठे गेले असा सवाल कुटुंबियांनी उपस्थित केला आहे। याशिवाय चोरीस गेलेले सोन्याचे दागिने अद्याप हस्तगत करण्यात आले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे कुटुंबियांनी वारंवार माहिती देऊनही पुरवणी या सर्व प्रकरणामुळे तपासाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून DYSP किंवा अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे। दरम्यान या आरोपांमुळे खून प्रकरणातील तपास आणि जप्ती प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी याची दखल घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। पारनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 367/2026 मध्ये चोरी गेलेला मुद्देमाल त्यापैकी आमच्या इथून 16,50,000 हे गेलेले असून आम्हाला फक्त 10,29,000 रुपये हे रिकवर झालेले आहेत। त्यापैकी उर्वरित पैसे आणि सोनं व दागिने हे कुठे गेले किंवा हे कोणाकडे आहे याचा तपास व्हावा यासाठी मी आज अर्ज केलेला आहे। SP साहेबांनी आश्वासन दिलेले आहे की याच्यात योग्य ती कारवाई होईल आणि मुद्देमाल लवकरात लवकर रिकवर करू। ह्या गोष्टीला 15 दिवस झालेले आहेत। अजून 15 मे रोजी ही घटना झाली होती आणि अजूनपर्यंत वरचे रक्कम अजून भेटलेली नाही। SP साहेबांनी याच्यात जे कोणी दोषी असेल त्यांना कठोर कारवाई करावी आणि लवकरात लवकर याचं पुढची तपासणी करावी, याची सखोल चौकशी करून न्याय द्यावा आम्हाला। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।